नमस्कार मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत जे एम.एस.सी. 2025 साठी प्लांट फिजिओलॉजीचे जे इम्पॉर्टंट टॉपिक असतील त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. आणि हे जे टॉपिक मी आणलेले आहे तुमच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून आणलेले आहे. आणि तुम्हाला दुसरी एक न्यूज अपडेट द्यायची होती की आपलं जे ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेस आहे त्याच्या माध्यमातून आपण एम.एस.सी. 2025 लाईफ सायन्सेस साठी नवीन बॅच 13 जानेवारी पासून सुरू करणार आहोत. तर ह्या बॅचेस जे वैशिष्ट्य असतील त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह लेक्चर संपूर्ण सिलेबसवर आधारित लाईव्ह लेक्चर अवेलेबल असतील. त्याच्यानंतर रेकॉर्डेड सेशन पण अवेलेबल असतील. त्यानंतर संपूर्ण जो सिलेबस असेल त्याच्यावर कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स असतील, त्याच्यामध्ये फ्लो चार्ट, त्याच्यानंतर माइंड मॅप्स असे टेबुलर फॉर्मॅट मध्ये ह्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी लवकर आत्मसात करायला सोप्या जातील. त्याच्यानंतर सरावासाठी प्रश्नपत्रिका दिल्या जातील. ह्या ज्या प्रश्नपत्रिका असतील ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून तयार केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जे पुढच्या सेटसाठी हे फायदेशीर होतील. त्याच्यानंतर MCQ चा सेट तुम्हाला दिला जाईल, जो की संपूर्ण विश्लेषणासोबत प्रोव्हाइड केला जाईल. त्याच्यानंतर 24x7 तुम्हाला पर्सनल गायडन्स भेटेल. त्याच्यानंतर लॅपटॉप आणि वेब व्ह्यू पण तुम्हाला अवेलेबल असेल. मोबाईल सोबत लॅपटॉप किंवा वेब व्ह्यू ने पण तुम्ही कंटेंट ऍक्सेस करू शकाल. त्याच्यानंतर ह्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की जे प्रत्येक टॉपिक असेल टॉपिक वाईज तुम्हाला मॉक टेस्ट अवेलेबल करून दिल्या जातील. काही फुल मॉक टेस्ट पण असतील, फुल पेपर मॉक टेस्ट पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. ज्या पद्धतीने सेटची एक्झाम कंडक्ट होते त्या पद्धतीनेच त्या पेपरचा फॉर्मॅट असेल. त्याच्यानंतर ह्याची जी फीस आहे ती 12,000 आहे, बट आफ्टर डिस्काउंट ती फक्त 8,000 आहे. तर आणि परत त्याचं दुसरं बेनिफिट म्हणलं तर तुम्ही जर पेपर 2 साठी बॅच परचेस केला तर पेपर 1 ची बॅच तुम्हाला बिलकुल फ्री भेटेल. म्हणजे पेपर 1 चे सर्व जे बॅचचे जे बेनिफिट आहेत ते पेपर 2 ची बॅच जर तुम्ही परचेस केला तर तुम्हाला भेटतील. आणि इंडिपेंडंट डे सेल मध्ये तुम्हाला ही जी ऍक्च्युअल प्राइस आहे ह्याच्यावर पण एक 30% परत डिस्काउंट भेटेल. तर ही डिस्काउंट अवेल करण्यासाठी तुम्ही आम्ही दिलेल्या ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर आपली इन्फॉर्मेशन शेअर करून रजिस्टर करू शकता. तर आपण आजचं लेक्चर सुरू करूया. त्याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्या बेसिसवर आपण प्लांट फिजिओलॉजी आणि मेटाबॉलिझम मधले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते समजून घेऊया. पहिला तर ह्याच्यामधला प्लांट हार्मोन हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही मागचे सर्व क्वेश्चन पेपर बघा, त्याच्यामध्ये एक तर क्वेश्चन प्लांट हार्मोन रिलेटेड येतोच. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस वर पण एक टॉपिक एक क्वेश्चन असतो सहसा. त्याच्यामध्ये तुम्हाला C4 विचारले जातील, C3 विचारले जातील, किंवा तुम्हाला ATP किती जनरेट होतात हे सर्व गोष्टी इथे विचारले जातील. त्याच्यानंतर रिस्पायरेशन आहे, वॉटर रिलेशन आहे, ह्या सर्व गोष्टी इथे विचारल्या जातील. ह्याचा सर्वात इम्पॉर्टंट म्हणलं तरी पण फायटोहार्मोन्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन किंवा म्युटेशन केस अशा गोष्टी, रिसेप्टर, प्रिकर्सर अशा गोष्टी तिथे विचारले जातील. त्याच्यानंतर स्पेसिफिक फायटोहार्मोन्स वर जे क्वेश्चन आले होते ते बघूया. त्याच्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिड वर एक क्वेश्चन आला होता. ऍब्सिसिक ऍसिडचं फंक्शन काय, तो स्ट्रोमाटा क्लोजर करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर सायटोकायनिन वर पण क्वेश्चन आला होता, जो की अपायकल डॉमिनन्सला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतो. आणि सेनेसेन्स जे आहे, जे लीफ फॉल होईल ते डिले करण्याचं काम कोण करतो, सायटोकायनिन करतो. त्याच्यानंतर सॅलिसिलिक ऍसिड जो आहे तो सिस्टम पॅथोजन जे आहेत, पॅथोजन अटॅक नंतर सिस्टमॅटिक अक्वायर्ड रजिस्टर मध्ये रोल प्ले करतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन जो आहे त्याची डिस्कवरी कुठे झाली होती हा क्वेश्चन आला होता. त्याची डिस्कवरी कुठे झाली होती, ओट्स मध्ये. इथिलीन जो आहे त्याचं सिंथेसिस कोणत्या कशाच्या म्युटेशनने अफेक्ट होईल हा क्वेश्चन विचारला होता. मे बी हा 23च्या सेट मध्ये विचारला होता. हा ACC सिंथेजने हे होतो. आता इथिलीन कशाचं, फूड रायपनिंगचं फ्रूट रायपनिंगचं इथिलीनचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर
फायटो हार्मोन्स मध्येच जीन फंक्शन वर पण क्वेश्चन विचारला होता की कोणता जीन फंक्शन सॅलिनिटी टॉलरन्स साठी रोल प्ले करतो. तर 80NX1 जीन जो आहे तो सॅलिनिटी टॉलरन्स साठी काम करतो. त्याच्यानंतर मेटाबॉलिक पाथवे, जिब्रेलिक ऍसिडचा मेटाबॉलिक पाथवे इथे विचारला गेला होता. एन्झाईम ऍक्टिव्हिटीज मध्ये ऑक्सिनचा प्रिकर्सर विचारला गेला होता जो की ट्रिप्टोफॅन आहे. तर तुम्हाला जे फायटो हार्मोन आहेत हार्मोन्स आहेत त्याचे रिसेप्टार, त्याच्यानंतर सिग्नलिंग पाथवे, त्याच्यामधले जे जीन्स इन्व्हॉल्ड आहेत, म्युटेशन केसेस, फंक्शन, त्याच्यानंतर मेटाबॉलिक पाथवे, हे सर्व गोष्टी क्लिअर राहणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तुमच्या तर तुमचा एक क्वेश्चन डायरेक्टली अटेम्प्ट होईल. आणि आम्ही जर तुम्ही प्रीमियम बॅच मध्ये एनरोल केला तर त्याच्यासाठी वेगवेगळे तुम्हाला चार्ट्स प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यामधून कॉम्प्रेहेन्सिव्ह कोरिलेटिव्ह चार्ट मधून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील किंवा तुम्ही पण स्वतः तशा पद्धतीचे एक कंपॅरेटिव्ह चार्ट्स बनवू शकता आणि ते रिमेंबर करू शकता. कारण हा जो फाईव्ह हॉर्मोन्सचा टॉपिक आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे सेटच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस आणि फोटो रिस्पायरेशन बघूया. तर रुबिस्को वर क्वेश्चन आले होते मागच्या काही सेट मध्ये. रुबिस्को मध्ये क्वेश्चन आले होते. त्याच्यानंतर ETS वर क्वेश्चन आले आणि फोटो रिस्पायरेशन वर पण क्वेश्चन आले होते. तर त्याच्यानंतर जे आहे स्ट्रेस रिस्पॉन्सेस मध्ये लिया प्रोटीन वर क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर प्रोटीन इंटरॅक्शन मध्ये जे आहे प्रोटीन इंटरॅक्शन मध्ये बायोटिक स्ट्रेस मध्ये त्याचं कसं कोणत्या पद्धतीचे इंटरॅक्शन असेल त्यावर पण क्वेश्चन आले होते. त्याच्यानंतर प्लांट डेव्हलपमेंट अँड ग्रोथ बघूया. तर ह्याच्यामध्ये जे कन्सेप्ट आहेत फोटोट्रॉपिझम, हेलिओट्रॉपिझम, विटिलेशन, सेनेसन्स, फोटोसेन्सरी बायोलॉजी, ह्या ज्या टर्म्स ह्या जे पहिल्या 4 टर्म्स आहेत त्याच्यावर पण मागच्या काही एक्झाम मध्ये क्वेश्चन बघण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पेरिडिझम वर पण क्वेश्चन आहेत. फोटोसेन्सरी बायोलॉजीवर पण काही क्वेश्चन आहेत. तर ह्या कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर प्लांट स्ट्रेस फिजिओलॉजी, ह्याच्यामध्ये ड्राऊट रेजिस्टन्स, सॅलिनिटी टॉलरन्स, टेम्परेचर स्ट्रेस, त्यांचे मॉडिफिकेशन, ह्या सर्व गोष्टीवर क्वेश्चन विचारण्यात आले होते. त्याच्यानंतर सेकंडरी मेटाबोलाइट्स कोणता म्हणजे काही तुम्हाला तिथे सेकंडरी मेटाबोलाइट्सचे एक्झाम्पल दिले जातील आणि त्याचं काय सांगायला सांगितलं जाईल, तुम्हाला क्लास सांगायला सांगितलं जाईल. किंवा असं एकदा अल्कलॉइड्स वर क्वेश्चन आला होता की त्याच्यामध्ये कोणता ग्रुप असतो, फंक्शनल ग्रुप कोणता. तर असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फिनॉलिक्स वर विचारू शकतात की फिनॉलिक्सचा फंक्शन ग्रुप काय, अल्कलॉइडचा फंक्शनल ग्रुप काय, हे पण क्वेश्चन येऊ शकतात. तर त्याच्यानंतर हा पण क्वेश्चन होता की टोनोप्लास्ट मध्ये जी स्पेसिफिक मेकॅनिझम आहे सॅलिनिटी टॉलरन्स साठी ते कोणत्या फॉर्ममुळे आहे, तर ते Na+H+ अँटीपोर्टर मुळे आहे. प्लांट इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल बायोलॉजी, तर रेड फील्ड रेशो वर क्वेश्चन होता मागच्या एका सेट मध्ये. त्याच्यानंतर एनर्जी ट्रान्सफर इफिशियन्सी, अबायोटिक आणि एरोबिक आणि अनएरोबिक रिस्पायरेशन, याच्यामध्ये जी कंपॅरिझन आहे त्याच्यावर पण क्वेश्चन मागच्या काही काळामध्ये विचारले गेले होते. तर की वेटेज ह्याच्यामध्ये आपल्याला प्लांट हार्मोन दिसतात सर्वात महत्वाचे. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस, रिस्पायरेशन पण हे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेस फिजिओलॉजी आहे, मॉलिक्युलर रिस्पॉन्सेस आहेत. तर हे सर्व पॉइंट काय इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्यांचं आता प्लांट हार्मोन मध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि कंपॅरेटिव्ह स्टडी करावं लागेल. विथ हेल्प ऑफ चार्ट तुम्ही सर्व गोष्टी समराईज करून चांगल्या पद्धतीने ते रिमेंबर करू शकता. परत फोटोसेन्सरी बायोलॉजी आहे त्याच्या रिलेटेड सर्व टर्म्स, फोटोट्रॉपिझम असू द्या, हेलिओट्रॉपिझम असू द्या, किंवा फोटोपिरियडिझम असू द्या, एबीसीडी मॉडेल जे असेल ते पण ह्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. तर एबीसीडी मॉडेल पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं राहिलं ते पण इम्पॉर्टंट आहे. मग ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. पण फोटोसिंथेसिस मध्ये पण रुबिस्को, त्याच्यानंतर ETS, मेटाबॉलिक पाथवे, त्यांचे जे इनपुट आहेत, आउटपुट आहेत, ह्या गोष्टीवर क्वेश्चन विचारले गेले होते. तर ह्या सर्व गोष्टीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह जर स्टडी केला तर प्लांट फिजिओलॉजी मधले तुमचे जास्त क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकाल. तर थँक्यू. परत उद्याच्या लेक्चर मध्ये दुसऱ्या एखाद्या युनिटची आपण IMP टॉपिक बघूया. जर तुम्हाला आमची बॅच जर जॉईन करायचं असेल
सर्व notes साठी आणि comprehensive guidance साठी. तर तुम्ही जे आमचे contact details आहेत तिथून batch साठी register करू शकता. 13 जानेवारी पासून freshly नवीन batch सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जेव्हा जॉईन होणार तुम्हाला तेव्हा पर्सनल स्ट्रॅटेजी तुमच्या स्वतःसाठी डेव्हलप करून देण्यात येईल आमच्या साईडकडून. तर थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट क्लासमध्ये परत भेटूया.